आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। खुर्रम खुदा की खुशकिस्मत है कि खुमार है गुर गुर। बादशाह जी गुळण्या का करतायत? उर्दू अच्छा चिचा आले आले शिवी नाही द्यायची हा। नाही शिबी नाही, रिस्पेक्ट देत आहे। रिस्पेक्ट मग अजून द्या नाही ते का बात आहे, हमारे पिताजी असंच बोलत आहे। एक मिनिट, महेश तर मया ठीक आहे। काय महेश तर मया ठीक आहे, मिया म्हणजे जरा अति झालं। क्या बात है, अरे मियाँ माने रिस्पेक्ट दे रही है क्या तू? तेरे को पहले कभी देखा नहीं मैंने। कौन तू? इधर को काय को आया? अरे बाप रे, हैदराबादी, बिहारी, उर्दू या भाषा आज इतिहास जमा होणार। क्या कहा? नाही मी एक हिस्टोरियन आहे। मी तुमची इथे डॉक्युमेंटरी करायला आलोय, त्यामुळे तुमची एखादी ओळख सांगा ना मला। थांबा, मी ओळख करून देतो। हे आमचे बादशाह, तू तुहायला निघतून। छी, क्या गंदा नाम है हमारा। जवळपास सेमच बोलले ते। मला सांगा, तुमचे बादशाह आहेत ना, चायनावरून भारतात आलेत ना, मग ते उर्दू मध्ये का बोलतात? खास याचं कसं आहे, उर्दू भाषेचं मच्छरांच्या मांडीला चावलं। कुठे 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 चावला? मांडीला। तेव्हापासून बादशाह आणि उर्दू यांच्यात खाजवा खाजवी म्हणजे शीतयुद्ध सुरू झालं। आणि या आमच्या राणी साहेबा मल्लिका तेरावत। म्यूजिक। थांब 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 थांब। काय? तिच्या हातात बिर्याणी होती, ती पण वाफळलेली। हातात वाफळलेली बिर्याणी, समोर पिसाळलेली नृत्यांगना। याच त्या बादशाच्या आईच्या तेराव्याचं प्रेम, मल्लिका तेरावत। और मी राजकुमारी आहे। नाही मी तुमची स्टोरी सांगू का? भदैया तुम्हाला माहित आहे? यांच्या स्टोरीवरून साधारण तुमच्या स्टोरीचा अंदाज आलेला आहे। फिर बतलाइए ना। मी सांगतो। ही मल्लिका तेरावत ही बादशाला दिसली। बादशाह आणि मल्लिका हे दोघे जण वनविहारासाठी युपीच्या जंगलात गेले। तिथे जो त्यांनी रोमांस केला, त्या रोमांस म्हणून त्या क्षणी ही भोजपुरी आयटम सॉंगचा जन्म झाला। तिकडे वा। अरे वजरी, कालच खाल्ली ना वजीर आहे मी। अरे जो भी है, हमें ये बताओ इनकी वो ये मौजू कामी वजह। अरे मौजूदगी की वजह असतं ते। ठीक है खंजीर। अरे वजीर अरे तू सुरू कर, डॉक्युमेंटरी करणार। एवढा सगळा अभ्यास केल्यानंतर मला यांच्यावरती डॉक्युमेंटरी करायची। चिचा फिल्म का नाम काय आहे? हे फिल्म नाही आहे, डॉक्युमेंटरी आहे ती। इतिहासातील हरवलेली पाने गेली कुठे? भेलवाड्याकडे। पिताजी, मी कालच सगळी इतिहासाची पुस्तकं भेलवाड्याकडे देऊन आले आहे। रद्दीमध्ये खूप सारे पैसे मिळाले आहेत। अरे दुकानदार व्हायची लायकी नाही याची, हिला तुम्ही वारसदार केला। जैसी है अपनी है, तुम शुरू करो यार। ऐका ना, तुम्ही माझा एक फक्त प्रश्न ऐका ना। मला सांगा, तुम्ही ऐतिहासिक वारसा जपता ना, मग तुमच्याकडे काहीतरी त्याचं प्रूफ असेल ना, म्हणजे शिलालेख, बखर वगैरे असेल ना काहीतरी। वडील गेले ना ते ढगात। अरे वजीर आहे मी। अरे कधीतरी करेक्ट बोला ने, म्हातारा म्हणून याच्याकडे नोकरी करायलोय। काय लागत? लाखिला दाव। काय? दाखिला लाव। दाखिला। कोणता या देवगडा आमच्याच राज्याचा उल्लेख असेल। अरे वा 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 वा, फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे। आटपाट नगरीत, अरे
लहान मुलांच्या गोष्टीचं पुस्तक आहे. अरे याचा इतिहास कसा होऊ शकतो? अरे मिया भाऊजी, होम मिनिस्टर, अबे तुम्हीच मेरे को सांगा, आटपाट नावाचं राज्य किधर को है? किधर को नाही? सब कुछ सरबेजबाज के खाऊन टाकलं यांच्या बापजाद्यांनी. चांगली 200 एकर जमीन होती मालूम. पण यांच्या अब्बूने शादी चितके करून ठेवले की यांच्या वाट्याला फक्त 2च गुंठ जमीन आली मालूम. अरे हे तर काहीच नाही. एकदा शाही भोजन ठेवलं यांच्या घरवाल्यांच्या वास्ते. थोड्याने लोकांना तो भंडारा आहे असं वाटू लागलं मालूम. मला फक्त एवढं मालूम आहे, हैदराबादी कॅरेक्टर यांना आधी दिलं होतं. तर ह्या काय म्हणाल्या, मी पुण्याची आहे, मला हैदराबादी जमणार नाही, म्हणून तुम्हाला ते कठीण कॅरेक्टर दिलं. तर तुमची हैदराबादी म्हणजे सगळं मराठीत मालूम फक्त हैदराबादी. तुमच्या हैदराबादीला माझा सलाम आहे, सलाम. तुम्ही ना दुसरा काहीतरी विचारा राव. मला सांगा, तुमच्याकडे शस्त्रसाठा वगैरे आहे की नाही? आहे. जिजिर जिजिर. मुद्दाम करतो का रे? मुद्दाम करतो तो. अरे वजीर आहे, वजीर. जिजिरा जिजिरा. हमारी शमशेर कहाँ है? संशराशी घुस त्या कमराला पाय. ये हमारी शमशेर. हमने इसे नाम दिया है शमशेर मालवणी जत्रा. अरे जत्रेतली तलवार आहे रे याच्याकडे. डॉक्युमेंटरी मध्ये हे शूट करणार आहे मी. अरे तलवार जर तुमच्याकडे जत्रेतली असली ना, तर मग ते साठा वगैरे काय काय आहे काय ते तुमच्याकडे? चिचा, दारू गोडा बहुत ही आहे. हा, कालच भत्तीवरून 20 पिशव्या दारू गोडा करून ठेवली आहे. तुला मी बगलेत गुदमरून मारे ना. ए खवीस, वजीर ते काय असेल ते यांना घेऊन बाहेर जा. टाळे वाजव आधी. गाना खाली टाळ्या वाजवतो तुझ्या. ही एकंदर जी गंमत होती ती आम्हाला सगळ्यांना बघायला तर खूप आवडली. आपण विचारूया आपल्या गँग मेंबर्सला, अर्थातच आपल्या डॉन्सला, त्यांना हा परफॉर्मन्स कसा वाटला. वच्ची. माझ्या संपूर्ण टीमने चुम्मा काम केलं आहे. व्हेरी गुड. अशीच एनर्जी शेवटपर्यंत कायम ठेवा आणि हा शो दानानून सोडा. वा वा. थँक्यू, ऑल द बेस्ट. दर्शन. पूर्णाने जे कॅरेक्टर खरं तर सादर केलं ते माझं फार आवडीचं कॅरेक्टर. या खजुराने खूप उत्तम साथ दिली. वजीराने खूप उत्तम साथ दिली. मला असं वाटतं महेश जो इतिहास जमा करायला आला होता, तर महेशचाच इतिहास जमा झाला तिकडे. त्यामुळे त्याला काही फार काय हाती लागलं नाही. अर्पिता आणि ज्ञानेश्वरी, मला असं वाटतं की तुम्ही तिकडे दोघींनी बाजूला उभं राहून अफलातून टायमिंगने त्यांना साथ दिलीत. आणि विशेष कौतुक हे करायचं म्हणजे तुमच्याकडे ऍक्शन देण्यासारखं नव्हतं, तर रिॲक्शनच्या गोष्टी खूप होत्या, तर त्या तुम्ही फॅब्युलसली सादर केल्यात. पुन्हा या दरबारात यायला आवडेल. थँक्यू. वा.